जी सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे। तांत्रिक कारणांमुळे उड्डाण चाचणी 5 सेकंद आधी थांबवली, तर उड्डाण चाचणी आज होणार नाही अशी माहिती इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिलेली आहे। इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत आज पहिलं चाचणी उड्डाण होणार होतं, प्रक्षेपित केलं जाणार होतं, मात्र ते 5 सेकंद आधी थांबवण्यात आलेली आहे। ही उड्डाण चाचणी 5 सेकंद आधी थांबवण्यात आलेली आहे। गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार होतं। काही तांत्रिक अडचणींमुळे ही उड्डाण चाचणी थांबवण्यात आलेली आहे, तर उड्डाण चाचणी आज होणार नाही अशी माहिती इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर लवकरच या चाचणीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे। तर इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। This is from SDSC Shar. The lift-off attempt of TVD1 could not happen today. Initially, the launch was scheduled at 8 o'clock, 8 a.m. There was a postponement of the lift-off time to 8:45 due to weather situation. And we had a very smooth ALS, the automatic launch sequence leading up to the command to lift off the engine. But the engine ignition has not happened in the nominal course. तर गगनयान मोहिमेचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात। गगनयान मोहीम 3 दिवसांची असणार आहे। मोहिमेसाठी अंतराळ यानाला पृथ्वीच्या 400 किलोमीटरच्या कक्षेत नेऊन सोडले जाणार आहे आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्रोचे प्रमुख उद्दिष्ट आहे। गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी होणार होती, मात्र ती रद्द झालेली आहे। तांत्रिक कारणांमुळे उड्डाण चाचणी 5 सेकंद आधी थांबवण्यात आलेली आहे। उड्डाण चाचणी आज होणार नाही अशी माहिती इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिलेली आहे। तर थोड्याच दिवसात लवकरच याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे। तर इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत आज पहिली चाचणी होणार होती। आज पहिली चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं जाणार होतं या चाचणीच्या माध्यमातून, आणि मात्र या चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे ही चाचणी होऊ शकली नाही। गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी उड्डाण करण्यात येणार होतं। ही चाचणी सकाळी 8च्या सुमारास होणार होती, मात्र 5 सेकंद आधी हे उड्डाण थांबवण्यात आलं। ही चाचणी रद्द करण्यात आली। या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाणार होतं, त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार होतं। इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलंय। तर गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी होणार होती, मात्र ती रद्द करण्यात आलेली आहे। तर खगोल अभ्यासक डॉक्टर गिरीश पिंपळे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश सर, गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित उड्डाण चाचणी होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे ती रद्द झाली। तर या गगन मोहिमेचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे आणि दुसरं म्हणजे उद्दिष्ट काय आहे, त्यामुळे भविष्यात याचा फायदा काय होऊ शकतो? आज उड्डाण चाचणी जरी रद्द झालेली असली तरी त्याबद्दल निराश होण्याचं काही कारण नाही, कारण अशा चुकांमधूनच आपण शिकत असतो आणि आपण मानवाला अंतराळात पाठवणार असल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अतिशय अचूकतेने सगळं काम करायचं आहे आणि त्यासाठी हे जे काय आज अपयश आलं ते सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जाणार आहे। तर आता या एकंदर गगनयान मोहिमेचे 4 टप्पे आहेत। त्यातला हा गगनयान 1, 2, 3
आणि 4 असे 4 यानं अंतराळात एका पाठोपाठ एक पाठवली जाणार आहेत, म्हणजे काही कालावधीनंतर पाठवली जाणार आहेत. आणि त्यातली पहिली 2 जी यानं आहेत, गगनयान 1 आणि गगनयान 2, ही रोबोटिक असणार आहेत, म्हणजे त्यात प्रत्यक्ष मानव असणार नाहीये. परंतु गगनयान 3 मध्ये आपण मानवाला पाठवणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून, त्याची चाचणी म्हणून आपण 1 आणि 2 ही या गगनयान मोहिमा आपण Shoots will deploy the main parachutes. ड्रोग शूट डिप्लॉय किए जा चुके हैं. यह करीब 16 किलोमीटर की ऊंचाई पर डिप्लॉय कर दिए गए थे और करीब 200 सेकंड्स में क्रू मॉड्यूल की गति को 152 मीटर प्रति सेकंड से 62.8 मीटर प्रति सेकंड तक लाएंगे. On your TV screens, the visuals, the real-time visuals of the drogue parachutes in a deployed condition being captured from the crew module. Current altitude 10 kilometers. Plus 3 minutes. इस क्रम में अगली घटना जब ऊंचाई 2.4 किलोमीटर की रह जाएगी तब ड्रोग पैराशूट को क्रू मॉड्यूल से अलग कर दिया जाएगा तथा पायलट और मेन पैराशूट डिप्लॉय किए जाएंगे. क्रू मॉड्यूल की गति पूर्व निर्धारित तरीके से कम की जा रही है. यह ड्रोग पैराशूट के कर्षण के कारण होता है. The intent of drogue parachutes is to reduce the velocity of crew module from 145 meters per second to 51 meters per second. Current velocity 61 meters per second. क्रू मॉड्यूल धीरे धीरे नीचे आता हुआ ड्रोग पैराशूट Plus 4 minutes. उसकी गति कम की जा रही है. 57 मीटर प्रति सेकंड है अभी वर्तमान गति है उसकी. Next flight event will be triggered by sensing the altitude of 2.5 kilometers, which is the deployment of pilot chutes and then the main parachutes. We are at an altitude of 4.7 kilometers. अब तक पूरी गतिविधियां पूर्व निर्धारित तरीके से जारी हैं. ऊंचाई धीरे धीरे कम होते हुए गति लगभग 50 मीटर प्रति सेकंड. यहाँ हम स्क्रीन पर देख सकते हैं 2 ड्रोग पैराशूट्स लगभग 5.6 मीटर व्यास के Plus 5 पैराशूट्स minutes. हैं. Visuals of drogue chutes, Shoot released, main shoot deployed. and there is a confirmation that drogue chutes have been released and pilot chutes have enabled the main parachutes to deploy. These main parachutes, which are 3 in number, are very, very large in size, 25 meters each. खूबसूरत नजारा. ये 3 मेन पैराशूट्स डिप्लॉय हो चुके हैं और यह वह अंतिम चरण है जब क्रू मॉड्यूल की गति को 8.5 मीटर प्रति सेकंड से कम ले आया जाएगा और क्रू मॉड्यूल टच डाउन करेगा. To bring down the velocity of impingement in the sea to around 8.5 Crew module per in second. descent phase with main shoot. Plus 6 minutes. Relative velocity now 12 meters per second. We are at an altitude of 1.6 kilometers. परीक्षण पूर्व निर्धारित तरीके से जारी है. गति धीरे धीरे कम होते हुए अब 15 मीटर प्रति सेकंड रह गई है और ऊंचाई 1.5 किलोमीटर्स. Indian Navy team is readily deployed in the sea around the Sriharikota coast for quickest possible reaching to the crew module and then recovering it.
अंत में टचडाउन के पश्चात मेन पैराशूट को भी क्रू मॉड्यूल से अलग कर दिया जाएगा तथा क्रू मॉड्यूल अपने आसपास रंग बिखेर देगा, जिससे इसे लोकेट करने में आसानी होगी। वहां सुरक्षित दूरी पर तैनात +7 minutes. भारतीय नौसेना के पोत इसके पास जाकर उसे रिकवर करेंगे। The crew module is provided with flotation systems and it will be remaining afloat until the recovery crew reaches it. To aid in recovery, sea markers and location transmitters are provided to be identified at the quickest possible time. यह सब एस्ट्रोनॉट्स को सुरक्षित पृथ्वी पर वापस लाने की प्रक्रिया है। Crew module in descent phase with main chute. यह डिसेंट फेज जारी है। मेन पैराशूट के साथ क्रू मॉड्यूल धीरे धीरे नीचे आ रहा है। अब ऊंचाई 0.8 किलोमीटर रह गई है। +8 minutes. टचडाउन की स्थितियां प्राप्त की जा चुकी हैं। As we told you, 8.5 meters per second is the benign touchdown velocity. We are now observing around 9 meters per second velocity, while the altitude is around 600 meters. सभी गतिविधियां पूर्व निर्धारित तरीके से पूर्ण हो रही हैं। इससे पता लगता है कि वैज्ञानिकों की गणना कितनी सटीक है, विश्वसनीय है और उसका ही प्रदर्शन आज यहाँ किया जा रहा है। +9 minutes. 300 meters altitude. ऊंचाई धीरे धीरे कम होते हुए 200 मीटर की ऊंचाई रह गई है। गति 5 मीटर प्रति सेकंड। When the crew module touches down, eventually the main parachutes also will be released away from the crew module. Impact is sensed. Now the confirmation is available for a successful splashdown of the crew module. यहाँ इसकी घोषणा कर दी गई है। क्रू मॉड्यूल को सुरक्षित टचडाउन करा दिया गया है बंगाल की खाड़ी पर। ये आप विजुअल देख सकते हैं, खुशी की लहर वैज्ञानिकों में। Jubilant ambience in the Mission Control Center here at Satish Dhawan Space Center, Sriharikota. On your TV screens, the visuals live from the Bay of Handing over to Bengal. Mission Director. This is Mission Director. The TV-D1 mission has fully accomplished its objectives. The crew module has safely landed at the targeted point. मिशन उद्देश्य प्राप्त कर लिया गया है। अब आपको संबोधित करेंगे इसरो अध्यक्ष श्री एस सोमनाथ। ISRO has achieved a successful test vehicle. तर गगनयान मोहिमेची उड्डाण चाचणी यशस्वी ठरलेली आहे। लॉन्चिंग नंतर लँडिंग बंगालच्या खाडीत झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी, भारतीयांसाठी अभिमानाची बातमी, भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन गगनयानाची चाचणी झालेली आहे। उड्डाणाची वेळ बदलण्यात आली होती। सकाळी 8:45 उड्डाण होणार होतं, पण शेवटची 5 सेकंद असताना उड्डाण स्थगित करण्यात आलं होतं। पण आता तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे आणि चाचणी, ही उड्डाण चाचणी यशस्वी झालेली आहे। उड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या मुख्य कार्यालयात आनंदाचं वातावरण पाहण्यास मिळतंय।
मिशन गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहीम आहे जी आता तिची चाचणी उड्डाण चाचणी यशस्वी ठरलेली आहे. The purpose of this mission was to demonstrate the crew escape system for the Gaganyaan program through a test vehicle demonstration in which the vehicle has gone up to a Mach number, which is a speed of sound slightly above that, and initiated an abort condition for the crew escape system to function. The crew escape system took the crew module away from the vehicle, and subsequent operations of the crew module separation from the crew escape system, all the parachutes opening and touched down in the sea at the required velocity has been very well accomplished, and we have got confirmation of the data of all of this. And we will be further doing the approach recovery operations of the crew module to be collected from the sea, brought to the port by the ships. That activity will continue to happen. Till now, based on the data, everything has performed very nominally and perfect. I would also like to tell the reason for why we had a hold. We initially wanted the launch to happen at 8 o'clock in the morning, but there was some weather-related issues. We have rescheduled the launch to 8:45 a.m. But after going through the nominal lift-off process, there was a hold issued by the ground computer, which is called the automatic launch sequence computer, which detected a sort of a non-conformance for allowing the engine to continue the thrusting to further go. So this happened due to a monitoring anomaly in the system. So we could identify it very, very fast and correct it. And to make the stage ready, it took some time to refill the gases. And that once that has been completed, we went through the proper automatic launch sequence, which checked the entire health of the vehicle. And finally, the mission computer and the ground checkout computer authorized the launch to take off, which released the rocket from the launch pad, and subsequent activities of the flight as well as the post termination abort sequence also got executed perfectly. So I'm very happy that our team could understand in case of any anomaly how to rectify and come back fast. And congratulations to everybody. This is a big training for the entire team here to prepare for the Gaganyaan program. I'm very happy that launch could take place today within the allocated launch window. And we will come back with more analysis and data of this mission on recovery of the crew module, which is happening now. We are having views from coming from the sea, from the drones, cameras, which are being taking them. Before we get any further updates, I would like to introduce the mission director, Sri S. Shivakumar, and the director of the crew module and crew escape system to you. So over to Shivakumar. तर एका विशिष्ट रॉकेटद्वारे अवकाशयान हे 11.7 किलोमीटर उंचीवर नेलं गेलं. या उंचीवर अवकाशयान हे मुख्य रॉकेटपासून वेगळं झालं. त्यानंतर प्राप्त झालेल्या वेगामुळे हे यान 16.7 किलोमीटर उंची गाठणार होतं आणि त्यानंतर अवकाशयान हे ज्यावर आरूढ झाले आहे त्यापासून वेगळं झालं आणि लगेचच अवकाशयानातील एक पॅराशूट बाहेर आलं आणि असं नियोजन त्यांनी केलं होतं. त्यामुळे अवकाशयान हे स्थिर आहे आणि जमिनीकडे येणारा वेग कमी होणार आहे. त्यानंतर ते पॅराशूट वेगळं झाल्यावर यानावर असलेले मुख्य पॅराशूट बाहेर पडणार आणि त्यामुळे पॅराशूटच्या सहाय्याने हे अवकाशयान श्रीहरिकोटापासून 10 किलोमीटर अंतरावर समुद्रात अलगद उतरवण्यात आलेला आहे. तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी खगोल अभ्यासक डाक्रो सोमन सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सोमन सर, खरं तर ही अभिमानाची बातमी आहे. गगनयानाची पहिली मानवरहित जी चाचणी आहे, उड्डाण चाचणी, ती यशस्वी ठरलेली आहे. खरं तर ही चाचणी 8:45 होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणी समोर आल्या. तर या संदर्भात आपली माहिती. संपूर्ण भारतीय जनतेतर्फे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण नवरात्रातच त्यांनी दिवाळी साजरी केलेली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं आजचा हे उपक्रम होता.
विचार करा, अडचणी आल्या पण त्या अडचणीवरती लगेच मात करून त्यांनी ही मोहीम गगनयानची पहिली चाचणी ही यशस्वी करून दाखवली. डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांची जी स्वप्न होती ती आता साकार होताना दिसत आहेत. चांद्रयान 3 नंतर गगनयानची ही पहिली चाचणी भारतीय शास्त्रज्ञ इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केली आहे. आता इथे कठीण किती आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे भारतासारख्या गरीब देशाला कमीत कमी खर्चात हे करायचं आहे. अंतराळात माणूस पाठवण्यापूर्वी गगनयानची चाचणी केलेली आहे, कारण अंतराळामध्ये अग्निबाणातर्फे यान पाठवणं आणि ते परत सुखरूप उतरवणं ही 2 गोष्टी वेगळ्या आहेत. कदाचित पाठवणं आपण शक्य करून दाखवलेलं आहे. चंद्रावरती सुद्धा चांद्रयान 3 दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. परंतु अंतराळात गेलेलं यान उतरवणं हे कठीण काम आहे आणि ते या गगनयान चाचणीमध्ये यशस्वी झालेलं आहे. आणि संपूर्ण मोहीम कमीत कमी खर्चात झाली आहे, मुद्दाम सर्वांना सांगावं लागेल. आणि ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी, काही वेळा सुरुवातीला प्रतिकूलता होती हवामानाची आणि तांत्रिक काही त्रुटी होत्या, त्या दूर शास्त्रज्ञांना करता आला. आणि त्यांनी केवळ अग्निबाणातर्फे अंतराळात यान पाठवलं आणि ते सुखरूपपणे उतरवणं ही महत्वाची कामगिरी आहे. माझी खात्री आहे अधिक चाचणी केल्या जातील आणि प्रत्यक्ष मानवाला अंतराळात पाठवून परत सुखरूप पृथ्वीवरती आणता येईल. अर्थात हे जर शक्य झालं तर भारताच्या इस्रोची प्रगती अशीच चालू राहणार आहे आणि भावी काळामध्ये मंगळ, बुध, शुक्र इतर ग्रहांवरती सुद्धा यानं पाठवणं भारताला शक्य होणार आहे. मानवी चाचणी करणं, मनुष्याला गगनयान अंतराळातून वरती पाठवून सुखरूप परत पृथ्वीवरती आणणं आणि भारतासारख्या गरीब देशाला कमीत कमी खर्चात हे करणं हे शक्य करून शास्त्रज्ञांनी दाखवलंय. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं नवरात्रातच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतीयांना दिवाळी साजरी करण्याची संधी दिलेली आहे. जी सोमन सर, खरं तर ही चाचणी किती टप्प्यात होणार आहे आणि दुसरं म्हणजे या टप्प्यांना किती काळ जाऊ शकतो? हो, अर्थात कालावधी जाणार आहे, कारण माणसाला पाठवणं ही मोठी जोखीम आहे. एक गोष्ट अंतराळात पाठवणं कदाचित आता सोपं जाईल, कारण आपल्याकडे तशी अग्निबाण आहेत, तंत्रज्ञान आपल्या शास्त्रज्ञांना उपलब्ध झालेलं आहे. परंतु अंतराळात गेलेल्या माणसाला परत सुखरूपपणे पृथ्वीवरती आणणं, सुरक्षित आणणं ही जरा जोखमीची कामगिरी आहे. त्यासाठी सुरुवातीला अशा चाचण्या कराव्याच लागतील आणि सागरामध्ये उतरवणं सोपं आहे. आपल्याला माहिती असेल अमेरिकेनं सुद्धा ते अंतराळ यानं पाठवली अंतराळात माणसाला घेऊन, मानव सहित, आणि ती समुद्रामध्ये उतरली. रशियानं भूपृष्ठावरती उतरवली. हा फरक दोघांमध्ये होता. पण भारतासारख्या देशाला समुद्र आहे जवळ, त्या समुद्रामध्ये उतरवणं सुखरूपपणे हे साध्य करावं लागेल आणि ते करण्यासाठी अशा चाचण्या कराव्याच लागणार आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे अजून 2-3 चाचण्या होतील आणि मग मानव सहित अंतराळ यान, गगनयान हे अंतराळात जाऊ शकेल. जी, मात्र आता या सगळ्यामध्ये सुमन सर एका विशिष्ट टेस्टिंगची चर्चा होते, ती म्हणजे क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग. तर ही नेमकं हे पूर्ण म्हणजे सविस्तर ही बाब कोणती आहे आणि दुसरं म्हणजे या चाचण्यांमध्ये कोणकोणत्या बाबी तपासल्या जातील ज्या इस्रोकडून भविष्यात त्यांचा फायदा होऊ शकतो? हो, नक्कीच. हे तंत्रज्ञान विकसित करणं खूप महत्वाचं आहे आणि विशेषतः यामध्ये लागणारी टेक्नॉलॉजी, ज्या वस्तू आहेत त्या भारतामध्ये निर्मित झालेल्या आहेत. भारतीय लोकांच्या तंत्रज्ञानाकडे जगातील सर्व शास्त्रज्ञांचं लक्ष आहे, विशेष आहे. आता ही टेक्नॉलॉजिकल गोष्ट सांगायची म्हणजे शब्दामध्ये सांगणं कदाचित सोपं होईल, पण प्रत्यक्षात त्याची प्रत्येक गोष्टीची चाचणी घेतली जाते, टेस्ट केली जाते. 100% सुद्धा नव्हे, 200%, कारण तिथे चूक, एक जरी चूक झाली तरी संपूर्ण मोहिमेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून उपकरणांची चाचणी घेतली जाते, कम्प्युटरची मदत आहे शास्त्रज्ञांना
आणि हे तंत्रज्ञान आता विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे. त्यामुळे आता जे आपण लक्षात आलं असेल या मोहिमेमध्ये सकाळी सुरुवात होणार होती. वाईट हवामानाचं एक कारण देण्यात आलं, तंत्रज्ञानामध्ये काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि ही मोहीम पुढे ढकललेली नाही, हे विशेष आहे. आजच पहिल्यांदा खरं सांगायचं तर आमच्यासारख्या खगोलप्रेमींची निराशा झाली होती की बुवा ही मोहीम पुढे जाणार की काय, पण नाही, आजच ती 10 वाजता त्यांनी सुरुवात केली आणि त्यामध्ये यश. टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक पायरीमध्ये तपासणी केली जाते आणि ती तपासणी सर्वत्र ओके आली तरच मोहिमेला प्रारंभ केला जातो. आणि ही मोठी जोखीम असते कारण यामध्ये खर्च झालेला असतो. अर्थात भारतीय तंत्रज्ञान आत्मविश्वासपूर्ण शास्त्रज्ञांनी हे केलेलं आहे आणि ही टेक्निकल ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात यश आलेलं आहे. एका गोष्टीतून आपण दुसरी गोष्ट शिकतो. या चाचणीमध्ये अर्थात काही का असं झालं, सुरुवातीला काय त्रुटी होत्या त्या शोधून काढल्या. पुढच्या चाचणीमध्ये अधिक त्याचे सुधारणा करण्यात येईल. आणि हे टेक्नॉलॉजिकल ज्या गोष्टी आहेत ना त्या सामान्य माणसाला तेवढ्या ज्ञात नसतात, त्याविषयी नाही. फक्त अंतराळात वस्तू पाठवली आणि ती परत सुखरूपपणे पृथ्वीवरती उतरवली आणि त्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं, हे महत्वाचं आहे. काही वर्षांनी आपल्याला माहिती आहे अमेरिकेनं सुद्धा नासानं पहिल्यांदा प्राण्यांना पाठवलं. रशियानं लायका कुत्रीला अंतराळात पाठवलं होतं कारण माणसाला पाठवणं जोखीम होती आणि लायका कुत्रीचा मृत्यू झाला होता. अमेरिकेनं सॅम नावाच्या माकडाला अंतराळात पाठवलं होतं, ते सुखरूपपणे पृथ्वीवरती परत आलं. रशिया अमेरिका यांनी प्राण्यांवरती प्रयोग प्रथम केले. अर्थात आपण आता टेक्नॉलॉजीमध्ये खूपच बदल झालाय, तंत्रज्ञानामध्ये बदल झालाय, तसंच संगणक शास्त्रामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षा आव्हानं कमी आहेत. फक्त नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग इथे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गगनयानची पहिली चाचणी, दुसरी, तिसरी असं करत माणसासहित गगनयान अंतराळात जाईल आणि अंतराळात प्रयोग करून ते पुन्हा सुखरूपपणे प्राप्त होईल. काही वर्षांनी आणखी मला एक लॅब, भारतीय लॅब सुद्धा अंतराळामध्ये उभारली जाईल, जी संरक्षण खात्याला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो, भारतीय संरक्षण खात्याला. तेव्हा हे तंत्रज्ञान केवळ खगोळ म्हणजे या इस्रोच्या जे कार्य चालू आहे त्याचा उपयोग विज्ञानाच्या विविध शाखांना होत असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला भारतीय लोकांचा आत्मविश्वास बळावतो. आपण कमी नाही होत ही त्यांना खात्री पटते आणि ते शास्त्रज्ञांनी यश मिळवलेलं आहे. जी जी, धन्यवाद सुमन सर, तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल.